नमस्कार. हॅलो मंगळवेढा न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सहकार शिरोमणी वसंतदादा काळे अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण व शेतकरी मेळावा संपन्न. मी तर सांगोल्यातून विधानसभा लढणारच, कल्याणराव काळेंना विधान परिषद तरी द्या, शहाजीबापू पाटील यांचे प्रतिपादन. सनदी कुटुंबियांच्या घरी जाऊन आमदार भारत भालके यांनी केले सांत्वन. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने वारी परिवाराचा विशेष सन्मान. मंगळवेढा शहरातील DYSP ऑफिस हे नवीन इमारतीमध्ये सुरू झाल्यानंतर बाजार चौकातील पोलीस कार्यालय होणार बंद. आणि वाणी चिंचाळेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. आता पाहूया बातम्या विस्ताराने. सहकार शिरोमणी वसंतदादा काळे अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण व शेतकरी मेळावा संपन्न. सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या 75व्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व शेतकरी मेळावा संपन्न. या प्रसंगी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना देशाचे माजी गृहमंत्री शिंदे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार श्री नारायणराव राणे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या 75व्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रातील कृषी, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना वसंतदादा काळे पुरस्काराने गौरवण्यात आले. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी खासदार श्री नारायणराव राणे यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित हा पुरस्कार सोहळा पार पडला. सनदी कुटुंबियांच्या घरी जाऊन आमदार भारत भालके यांनी सांत्वन केले. दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून मारोळी तालुका मंगळवेढा येथील राजू बुऱ्हाणसो सनदी या शेतकऱ्यांनी बुधवारी आत्महत्या केली. सनदी कुटुंबियांच्या घरी जाऊन आमदार भारतनाना भालके यांनी सांत्वन केले व 25,000ची आर्थिक मदत केली. यावेळी बसवराज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर धाईजे, तालुका कृषी अधिकारी नामदेवराव गायकवाड, अप्पासाहेब माने, पोलीस पाटील शिवकुमार पाटील, खुदासाहेब शेख, एकनाथ पांढरे आदी जण उपस्थित होते. सनदी कुटुंबियांना शासनाकडून विमा योजनेतून मदत मिळावी यासाठी आमदार भालके यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मदतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने वारी परिवाराचा विशेष सन्मान. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या वारी परिवार या सामाजिक संस्थेचा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक अनिल गाडे उपस्थित होते. वारी परिवाराच्या माध्यमातून आध्यात्मिक पायावर एक वैचारिक चळवळ उभी करून युवा शक्तीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचे कार्य वारी परिवार करीत आहे. समाजामध्ये निर्वसनी व संवेदनशील युवक घडण्यामध्ये वारी परिवाराचा फार मोठा वाटा आहे. नेत्रदान महासंकल्प, स्वच्छता मोहीम, शौचालयाचा लोकजागर, दारू नको दूध प्या, माणुसकीची भिंत, शहीदांचे स्मरण, वृक्ष लागवड व संवर्धन, अपंग विद्यार्थ्यांना मदत, रस्ता वाहतूक सुरक्षा, सायकल प्रबोधन रॅली, विद्यार्थी दत्तक योजना, कृषी कार्यशाळा असे अनेक समाजोपयोगी उपक्रम वारी परिवारांनी राबवल्याबद्दल सोलापूर ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. मंगळवेढा शहरातील DYSP ऑफिस हे नवीन इमारतीमध्ये सुरू झाल्यानंतर बाजार चौकातील पोलीस कार्यालय हे बंद होणार आहे. त्या इमारतीमध्ये शहर पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी मंगळवेढा व्यापारी संघटनेने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. यावेळी आमदार भारत भालके SP साहेबांना सांगितले की तालुका पोलीस स्टेशन एका बाजूला, आता नवीन DYSP ऑफिस शहराच्या बाहेर मंगळवेढा शहरात शहर पोलीस कार्यालय बाजार चौकात सुरू केले पाहिजे. यावर SP साहेबांनी शहर पोलीस चौकी ही बाजार चौकातील DYSP ऑफिसच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात येईल असे सांगितले. वाणी चिंचाळे येथे शिवजयंती उत्साहात साजरी. वाणी चिंचाळे येथे राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम गाव स्वच्छ करून टँकरने सर्व ठिकाणी पाणी मारून गावात ग्रामस्वच्छता करण्यात आली. नंतर सकाळी ठीक 9 वाजता शिवप्रतिमेचे पूजन सरपंच रतनबाई पाटील, प्रफुल्लभैया कदम व मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी प्रफुल्ल कदम यांनी शिवरायांच्या व्यापारी तसेच विविध प्रसंगांची उदाहरणे देऊन शिवराय फक्त मराठ्यांचे राजे नव्हते तर ते बहुजन वर्गाचे राजे होते. शिवरायांनी कधीच रयतेला त्रास होईल असे वर्तन केले नाही. महाराष्ट्र ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि आपण या ठिकाणी जन्माला आलो हेच आपले पुण्य आहे. त्यामुळे आपण आपल्या कार्यातून शिवरायांना अभिवादन केले पाहिजे असे सांगितले.